नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या या आजच्या ऑनलाईन शेती शाळेमध्ये. शेतकरी बंधूंनो, आपण प्रत्येक आठवड्यातून 2 वेळा या शेतीशाळेच्या ऑनलाईन शेतीशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील असंख्य शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत. वेगवेगळ्या तज्ञांना या आपण शेतीशाळेमध्ये सामील करत आहोत, जेणेकरून आपला जो विषय आहे तो आणखीन महत्वपूर्ण व्हावा. शेतकऱ्यांना जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आणखीन सोप्या भाषेमध्ये आपल्याला मिळावी. तर शेतकरी बंधूंनो, आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल भारत ॲग्री नक्कीच आपली आभारी आहे आणि असाच प्रतिसाद पुढच्या अनेक शेतीशाळांसाठी भेटावा हीच विनंती. तर शेतकरी बंधूंनो, जसं की आपण आपल्या फेसबुकला युट्यूबला पाहत होता की आजची शेतीशाळा जी असणार आहे ती असणार आहे डाळिंबावरती. नक्कीच आपण विषयाचं नाव ठेवलं होतं की लाख मोलाची डाळिंब शेती. शेतकरी बंधूंनो, लाख मोलाची डाळिंब शेती खरंच आता राहिली आहे का? बऱ्याच शेतकरी बंधूंचा हा पहिला प्रश्न होता की लाख मोलाची डाळिंब शेती खरंच आता राहिली आहे का? नक्कीच त्या गोष्टीची उकल या ठिकाणी करायची आहे. कशाप्रमाणे लाखोंचं उत्पादन आपण त्या डाळिंब शेतीमधून घेऊ शकतो, कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी शेतकऱ्यांना आता समोर आहेत आणि त्या अडचणींना कसं सामोरं जाऊन चांगल्या प्रकारचं उत्पादन आणून लाखो रुपयांचा नफा आपण घेऊ शकता. तर नक्कीच शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेस आपण डाळिंबाचा विषय काढतो, डाळिंबाबद्दल ऐकतो, तर सर्व महाराष्ट्राच्या समोर एकच नाव येतं की माननीय बी.टी. गोरे सरांचं. तर नक्कीच बी.टी. गोरे सरांचा जर आपण तब्बल अनुभव पाहिला, त्यांच्या अनुभवाबद्दल आपल्याला सांगायची जास्त गरज नाही, परंतु जे आपले नवीन शेतकरी, नवीन युवा पिढी आता शेतीमध्ये उतरू पाहत आहेत त्यांना मी बी.टी. गोरे सरांबद्दल थोडक्यात सांगू इच्छितो की सर संस्थापक आणि सीईओ आहेत ॲग्री अकॅडमी या कंपनीचे. तर वेगवेगळे मार्गदर्शन करणे, वेगवेगळ्या शेती मेळावे घेणे, आता सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर घरातूनच वेगवेगळे ऑनलाईन सेशन घेत आहेत शेतकऱ्यांसाठी डाळिंब या पिकावरती. तर नंतर आजपर्यंत तब्बल 13 वर्षाचा अनुभव या डाळिंब प्रशिक्षणाचा त्यांना त्याच्या राहिलेला आहे. तर सर यासाठी काही फीस देखील आकारतात. सशुल्क आपण फीज आकारून त्यांनी तब्बल 6 ते 6,500 शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मोफत मध्ये पाहिलं तर 1,00,000 शेतकऱ्यांना याचा तब्बल लाभ झालेला आहे. तर वेगवेगळे मी जसं सांगितलं की सोशल मीडियामधून फेसबुक असेल, युट्यूब असेल, त्यांचे ॲग्री अकॅडमीचे चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून ते देखील आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांना संवाद साधता आहेत. तर सरांबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे, परंतु जर डाळिंबाबद्दल आपल्याला लाख मोलाची डाळिंब शेती या विषयाबद्दल जर आपल्याला कोणाचं नाव पुढे येत असेल तर नक्कीच बी.टी. गोरे सर यांना पर्याय नाहीये आणि नक्कीच आपण आजच्या या शेतीशाळेसाठी माननीय बी.टी. गोरे सरांनी यांना आमंत्रित केलेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की लवकरात लवकर ही आजची ऑनलाईन शेतीशाळा जॉईन करा. या शेतीशाळेबद्दल, डाळिंबाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, तुम्ही इच्छुक आहात की ते प्रश्न गोरे सरांना विचारायचे तर नक्की ते कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा. आम्ही वेळात वेळ काढून ते बी.टी. गोरे सरांना विचारण्याचा प्रयत्न करू. बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न देखील राहून जातात, परंतु आम्ही नेहमीच त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण शेतकरी बंधूंनो वेळ कमी असतो, मुख्य कंटेंट वरती भर द्यायचा असतो आणि मुद्दे जास्त असतात आणि तो मुद्दा अपुरा राहिला तर त्या प्रश्नाला अर्थ उरत नाही. त्यामुळे मुद्दे आटपून आपण आपल्या प्रश्नांकडे येण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आपले भरपूर सारे शेतकरी बंधू या ठिकाणी ऑलरेडी जॉईन झालेले आहेत. विजय लाटे, अर्जुन शिंदे, किरण गागळे आहेत, गणेश भगत आहेत, अर्जुन घाडगे, अनिल घाडगे, पवन चव्हाण, यशवंत गायकवाड, पवन चव्हाण, तर उत्तम जगताप, श्रीकरी काळे आहेत, महेंद्र पवार आहेत, प्रसाद पांढरकर आहेत, संतोष पाटील आहेत. तर बरेच शेतकरी या ठिकाणी ऑलरेडी वाट पाहत होते की कधी एकदा बी.टी. गोरे सर येत आहेत आणि आम्ही त्यांच्याबद्दल ऐकतोय. तर शेतकरी बंधूंनो, आता वेळ आपल्याला घालवायचा नाही. या ठिकाणी मी आमंत्रित करतो डाळिंब रत्न माननीय बी.टी. गोरे सर यांना आणि लगेचच आपण या शेतीशाळेला सुरुवात करणार आहोत. गोरे सर नमस्कार. मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत. नमस्कार सर. सर आवाज येतोय? हो आवाज येतोय तुमचा. ठीक आहे. तर सुरुवातीला खूप खूप स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या या आजच्या ऑनलाईन शेतीशाळेबद्दल.
सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या तर्फे आणि भारत ऍग्री तर्फे सरांचं मी आभार मानतो की त्यांचं खूप बिझी शेड्यूल आहे, त्यातून त्यांनी आपल्याला एक वेळ दिलेला आहे. आणि सगळ्यात मोठं सरांपुढचं आव्हान असणार आहे की जे मुद्दे आपण चर्चेसाठी ठेवलेले आहेत, बघायला गेलं आपण ऐकलं असेल सर त्याच्यावरती 5-5, 6-6 तास बोलतात. आता मला तेच पाहायचंय की हे 30 मिनिटांमध्ये सर हे मुद्दे कसे कव्हर करणार आहेत. तर ते आव्हान आहे सरांकडे. तर सर आपला आजचा विषय आपण ठेवलेला आहे की लाख मोलाची डाळिंब शेती, आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याकडून काही प्रश्न आलेले आहेत, त्याचे आपण मुद्दे बनवलेले आहेत आणि ते 5 ते 6 मुद्द्यावरती चर्चा करायची आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये सर्व प्रश्न येतील शेतकऱ्यांचे. आणि एखादा प्रश्न आला तर आपण तो मध्येच आम्ही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मला सर पहिला प्रश्न विचारायचा आहे की ज्यांची लागवड झालेली आहे, बहार धरण्यायोग्य प्लॉट त्याचा झालेला आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांपुढे हा प्रश्न असतो की बहाराचं नियोजन कसं करायचं. वेगवेगळे अनुभवी शेतकरी, दुकानदार, प्रत्येकाचं मत वेगळं आहे. तर मग एक आधुनिक आणि शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे बहार नियोजनाची? सगळ्यात महत्वाचं सूर्यकांतजी, मी तुमचं आणि भारत ऍग्रीचं धन्यवाद मानतो की या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला बोलवलं आणि आपल्या शेतकऱ्यांना, जे काही महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळते. हा जो एक प्रश्न आहे, या प्रश्न बहार व्यवस्थापन, जे लोक बोलतात की पानगळ केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत बहार व्यवस्थापन होतं, मी म्हणतो नाही. बहार व्यवस्थापन ज्या दिवशी तुम्ही माल हार्वेस्ट करता त्याच्या दुसऱ्या दिवशी झालं पाहिजे. कारण डाळिंबाच्या 5 फिनॉलॉजिकल स्टेजेस आहेत, ज्याला आपण त्याच्या वर्षभराच्या अवस्था म्हणू. पहिली अवस्था असते स्टोरेज अवस्था, दुसरी अवस्था असते स्ट्रेस अवस्था, तिसरी अवस्था असते फळधारणा अवस्था, चौथी अवस्था असते फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज म्हणजे फळाचा विकास होण्याची अवस्था, आणि सगळ्यात शेवटी मॅच्युरिटी अँड हार्वेस्टिंग अवस्था. स्टोरेज स्टेज मध्ये तुम्ही त्याला कसं खाऊ घालता, स्ट्रेस स्टेज मध्ये त्याला कसा ताण देता, त्यानुसार तुम्हाला नर फुल निघणारे, मादी फुल निघणारे की शूट निघणारे हे ठरलं जातं. आणि त्यानंतर जे निघालेलं फुल आहे, मादी फुल, त्याला रोग आणि किडीपासून वाचवलं पाहिजे. आणि त्याला जे अन्नद्रव्य पाहिजे ते अन्नद्रव्य जर त्या अवस्थेत दिलं तर त्याची डेव्हलपमेंट चांगली होती. शेवटी आपल्याला अतिशय चांगला माल त्याच्यातनं मिळत असतो. डाळिंबाचं झाड, डाळिंबाच्या झाडावरती ज्यावेळेस डाळिंब नसतं त्यावेळेस जे काही अन्नद्रव्य तयार करतं ते पूर्ण त्याच्या डेव्हलपमेंटसाठी वापरतं, त्याच्या वाढीसाठी वापरतं. आणि ज्यावेळेस त्याच्यावरती डाळिंब असतं त्यावेळेस डाळिंबाचं झाड जे अन्नद्रव्य बनवतं ते फळासाठी देत असतं. म्हणून जर तुम्हाला अतिरिक्त अन्न साठा करून मादीकळी काढायची असेल तर डाळिंबाच्या झाडावरती डाळिंब नसताना आपल्याला त्याला खायला द्यायला पाहिजे, फर्टिलायझर डोस द्यायला पाहिजे. आतमध्ये जर स्टोरेज असेल तर 100% त्याच्यातनं मादीकळी निघते. पण आतमध्ये जर स्टोरेज नसेल तर कितीही तुम्ही संजीवकांचा वापर केला किंवा टॉनिक हा सेगमेंट जर तुम्ही घेतला तर फक्त रोग वाढतात. जेवढा तुम्हाला फायदा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाहीये. म्हणून बघा, स्टोरेज पहिल्या वर्षी जो शेतकरी बहार घेतो, पहिल्या वर्षी बहार घेतो त्याला कधी फुलं निघण्याची तकलीफ नसते. कारण 18 महिन्यापर्यंत ते रोप जे मोठं होतं आणि त्याचं झाड बनतं तर त्याच्या सालीमध्ये तेवढा अन्नसाठा राहतो आणि खोडातनं मादीकळी निघते. किंवा जे काही खालनं वॉटरशूट येतात त्या वॉटरशूट मध्ये सुद्धा कधी कधी मादीकळी निघत असते, का तर स्टोरेज चांगलं राहतं. पण त्यानंतर एकदा शेतकऱ्यांनी माल खाली केला की तो पुन्हा डायरेक्ट पानगळ जेव्हा करायची त्यावेळेस त्या बागेकडे लक्ष देतो. तर हा जो स्टोरेज आणि स्ट्रेसचा जो पिरियड आहे हा शेतकऱ्यांनी पाळणं खूप गरजेचं आहे. तर त्याला मादीकळी निघण्याची समस्या कधीच राहणार नाहीये. मादीकळी न निघण्याची समस्या ही मॅनमेड आहे, माणसांनी तयार केलेली आहे. कारण जेव्हा त्यांनी छोटं रोप लावलेलं होतं आणि 18 महिन्यापर्यंत त्यांचं झाड वाढत होतं, त्यांना मादीकळी तोडण्यासाठी पैसे घालावे लागत होते. मादीकळी येत होती, बिना मधमाशीची सेटिंग होत होती आणि सगळं होत होतं. पण चुकीच्या संजीवकांचा वापर, झाडामध्ये जे काही वेगवेगळे 5 संजीवक आहेत आपण ऍग्रिकल्चर मध्ये शिकलेलो आहोत. हार्मोन्स मध्ये एक आहे ऑक्झिन्स, सायटोकायनिन्स, जिब्रेलिन्स आणि इथिलीन और ऍस्बॅसिक ऍसिड. इथिलीन ऍस्बॅसिक ऍसिड हे स्ट्रेस हार्मोन आहे, ऑक्झिन्स, सायटोकायनिन, जिब्रेलिन्स हे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स आहे. हे जर झाड मॅनेज करते स्वतःच तर आपण वरतून टाकणं किंवा विनाकारण त्याला नायट्रोजन फर्टिलायझर देणं किंवा वेगवेगळे खत देणं, त्यामुळे थोडंसं हे कन्फ्युजन होतं, थोडंसं अज्ञान म्हणेल मी, किंवा काही कंपन्यांच्या मार्केटिंगच्या द्वारे होईल की नाही हे टाकल्यानंतर तुम्हाला हे फुलं निघतील, आणि मग शेतकरी त्या झाडाची फिजिओलॉजी लक्षात घेत नाही आणि मग त्यांना कळी निघत नाहीये. बरोबर.
तर थोडक्यात डाळिंबाच्या संपूर्ण याचा अभ्यास केला पाहिजे. सरांनी जसं सांगितलं की पहिल्या वर्षी येतो भरपूर माल, तुम्हाला उलट कळी त्या ठिकाणी काढावी लागते, परंतु पुन्हा का कमी होते, नक्कीच आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, वेळच्या वेळी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तर सर्वात आता महत्वाचा मुद्दा दुसरा राहतो की भाराचं नियोजन केलं, मी छाटणी केली, त्या ठिकाणी ताण दिला, ताण दिल्यानंतर देखील काही फवारण्या आपण सुचवलेल्या आहेत, त्यानंतर आपण त्या ठिकाणी पानगळ करून पाणी सोडलेलं आहे. मग सर्वात महत्वाचं जे होतं ती फ्लावरिंग. तर मादी कळी बऱ्याच शेतकऱ्यांना निघत नाही, तर याचं काय रहस्य आहे की मादी कळीसाठी काय केलं पाहिजे नेमकं शेतकऱ्यांनी? ओके, आता जेव्हा माल खाली होईल त्यानंतर झाडाला खत द्यायला पाहिजे. येतोय ना माझा आवाज? येतोय ना? येतो सर, क्लिअर येतो. ओके, हा. तर सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण पहिला बहार खाली करू, पूर्ण फळं आपले तोडले जातील आणि ते तोडलेले फळे मार्केटला जातील, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला बागेमध्ये एक खोल पाणी द्यायचं असतं. 3 ते 4 फूट खोल पाणी दिलं की काय होतं, मुळाच्या कक्षेमध्ये असलेला जो काही निमॅटोड आहे तो खाली लिच आउट होतो आणि मुळाच्या कक्षेमध्ये असलेले जे काही क्षार आहेत ते खाली लिच आउट होतात आणि पुन्हा आपण एक चांगली माती मुळाच्या कक्षेमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी देत असतो. 2 नंबर, त्याला लगेच आपल्याला तिथं रूट प्रूनिंग करायची आहे. जो वरचा जारवा आहे ज्याला निमॅटोड असतो, हा जारवा तोडून घ्यायचा आणि तिथं फर्टिलायझर डोस द्यायचा. त्याच्यामध्ये शेणखत पाहिजे. बिना शेणखताची डाळिंब शेती करायची नाही, बिना निंबोळी पेंड्याची डाळिंब शेती करायची नाही आणि बोनमिल विना डाळिंबाची शेती करायची नाही, बोनमिल किंवा फिश मिल. कारण जमिनी ज्या आपल्या खराब होत आहेत, तर कोणताही प्राणीजन्य पदार्थ आपण टाकला की तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम चांगले वाढतात आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम वाढले की आपली जमीन सुपीक व्हायला मदत होते. आणि मग तुमचा केमिकलचा डोस आला, त्याच्यामध्ये फक्त NPK द्या, मायक्रो न्यूट्रिएंट टाकू नका आणि मग त्याला खाऊ घालायचं एकदम चांगलं. 3 ते 4 महिने पाणी द्यायचं, मग त्याला स्ट्रेस कंडिशन मध्ये टाकायचं. आता किती टक्के ताण नैसर्गिक तुम्हाला पडलेला आहे त्यानुसार तुम्हाला त्याला इथेनॉलचा स्प्रे घ्यायचा आहे, जे इथेफोन नावाचं केमिकल आहे त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही इथेफोन स्प्रे घेता तो एक्सेस व्हायला नको आणि कमी पण व्हायला नको. एक्सेस हे म्हणजे इथेफोन हे स्ट्रेस हार्मोन आहे. जेवढा नॅचरल स्ट्रेस ज्यादा तेवढा इथेफोनचा डोस कमी, जेवढा नॅचरल स्ट्रेस कमी तेवढा इथेफोनचा डोस ज्यादा. कारण आपल्याला हार्मोन मॅनेज करायचं प्लांटमध्ये. ज्याची 100% पानगळ झाली तो पण 2 मिली घेतोय, ज्याची 10% पानगळ झाली तो पण 2 मिली घेतोय. पानगळ नाही झालेली तो पण वापरतो, पानगळ झालेली असेल तो पण वापरतो. 80% वरती जर तुमचं पानगळ होत असेल तर तुम्हाला इथेनॉल घ्यायची गरज पडत नाहीये. ते पण हार्मफुल आहे जर जादा डोस वापरला तर, त्यांनी पण मादीकळी निघत नाहीये. आणि छाटणी अतिशय महत्वाची आहे की तुम्ही कोणत्या सीझन मध्ये बहार घेताय. जर तुम्ही जमिनीमध्ये ओलावा असेल, हवेमध्ये 60% वरती आर्द्रता असेल, सूर्यप्रकाश तुम्हाला कमी असेल, तर तुम्ही रिफिल काडी जी आहे ती तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अपायकल टॉप जो आहे तो एकदम वरती करायला पाहिजे, पेन्सिल काडीपर्यंत कट नाही करायला पाहिजे, कारण तिथं तुम्हाला वरती फुलं लागू शकतात. पण ते जर तुम्ही आंबिया बहारमध्ये आले तर आंबिया बहारमध्ये ताण चांगला बसलेला राहतो, जमिनीमध्ये मॉइश्चर नसतं, हवेत आर्द्रता कमी असते, तिथं तुम्ही पेन्सिल काडी पर्यंत टॉपिंग करू शकता. पेन्सिल काडी ठेवली तर तुम्हाला जाड काढायला माल मिळू शकतो. तर छाटणी ह्या 2 गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर मग मी मृग बहार किंवा हस्त बहारामध्ये पावसाळ्यात जातोय आणि मी स्टंप छाटणी करतोय, फक्त तगारा निघेल, फक्त शूट निघतील, तिथे तुम्हाला मादीकळी निघणार नाहीये, कारण मादीकळीचं लोकेशन तुमचं पुढं असू शकतं. हे झालं 1. 2 नंबर, कधी पण जेव्हा जमिनीत ओलावा असेल, आर्द्रता जास्त असेल, मृग बहार आणि हस्त बहारामध्ये मी सांगेन पहिलं तुम्ही इथ्रेलची फवारणी करून घ्या आणि नंतर छाटणी करा. कधी कधी शेतकरी काय करतात, 1 महिनाभर आधी छाटणी करून ठेवतात आणि नंतर त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ अपायकल डॉमिनन्स म्हणतो. म्हणजे डॉमिनन्स आपण ब्रेक करतो, वरतून त्याला कट केलं की मागचे जे काही डोळे आहेत ते डोळे स्प्राउट होतात. स्प्राउट झालेल्या डोळ्यांवरती किंवा झालेल्या चौकीवरती जर इथेफोन तुम्ही टाकलं तर तुम्हाला तिथून मादीकळी निघणार नाहीये. म्हणून पहिली तुम्ही इथेफोनची स्प्रे करून घ्या, पानगळ करायला सुरुवात झाली की लगेच तुम्ही प्रूनिंग करा, छाटणी करा, तुम्हाला चांगली मादीकळी त्याच्यातनं निघत असते. पण आड्यात असेल तर पोहऱ्यात येतं, ही आपली मराठीतली म्हण आहे. जर तुमच्या झाडामध्ये अतिरिक्त अन्नसाठा असेल तरच तुम्हाला बाहेर मादीकळी येणार आहे. अतिरिक्त अन्नसाठा नसेल तर डाळिंब बाहेर तुम्हाला मादीकळी देणार नाहीये. मग आता हा जो अतिरिक्त अन्नसाठा आपण कसा करतो, जे काही 3-4 महिने आपण पाणी दिलेलं आहे स्टोरेज अवस्थेमध्ये, सूर्यप्रकाश घेतला, कार्बन डायऑक्साईड घेतला आणि ऑक्सिजन घेतला,
त्यांनी तिथं फोटोसिंथेसिस केली आणि कार्बोहायड्रेट तयार केलं. ते कार्बोहायड्रेट अक्युमुलेट केलं त्यांनी पानामध्ये. पानातनं गेलं देठामध्ये, देठातनं गेलं डोळ्यामध्ये. डोळ्यातून जर अतिरिक्त अन्नसाठा झाला, कार्बोहायड्रेट झालं, तर ते तुम्हाला मादीकळी देणार आहे. जर अतिरिक्त अन्नसाठा झाला नाही तर अतिरिक्त अन्नसाठा तयार करण्यासाठी डाळिंबाचं झाड शूट काढेल किंवा पानं काढेल आणि पुन्हा प्रकाश संश्लेषण क्रिया करून तिथं मिळेल आणि मग त्या शेतकऱ्यांना 90 दिवस 100 दिवसानंतर मादीकळी निघते. कारण ज्या पानाचं वय 100 दिवसाच्या वरती होतं त्यातनं मादीकळी काढण्यासाठी ते कॅपेबल होतं आणि मग ती मादीकळी निघत राहते, ती शेंड्याला निघते, ती मागे निघत नाही कारण तिथं ऊन पोहोचत नाहीये, सूर्यप्रकाश जिथं जात नाही तिथं मादीकळी मिळत नाहीये. म्हणून स्टोरेज अवस्थेमध्ये त्याला तेवढं काम करणं. आता आपण इथे आर्टिफिशियली पानगळ करतो मादीकळी काढण्यासाठी. हा मेन उद्देश काय? चुकीची प्रॅक्टिस आहे प्रोफेनोफॉसचा वापर करणं. प्रोफेनोफॉस हे केमिकल कीटकनाशक आहे. हे कोणीही विद्यापीठाने असेल किंवा एनआरसीने कधीही रिकमेंड केलेलं नाहीये. हे कीटकनाशक झाडावरती टाकल्यानंतर त्याची फायटोटॉक्झिसिटी आहे. दुसऱ्या दिवशी तुमची हिरवे पानं गळतात. हिरवे पानं गळाले तर पानामध्ये आणि देठामध्ये असलेला जो काही कार्बोहायड्रेट आहे तो डोळ्यात जाणार नाही आणि मग शेंडे निघण्याची प्रक्रिया चालू होते. ते जर आपण इथेफॉनचा वापर केला, सायंटिफिक बेस त्याला आहे, याच्या ट्रायल झालेल्या आहेत, एनआरसीचं लेबल क्लेम असलेलं प्रोडक्ट आहे. जर याला आपण वापरलं तर ते स्ट्रेस हार्मोन इथिलीन झाडामध्ये जातं, पानामधलं अन्नद्रव्य डोळ्यात आणतं आणि डोळ्यातून अतिरिक्त अन्नसाठा झाला की त्याच्यात आपल्याला मादीकळी बाहेर येत असते जेव्हा आपण पाणी देऊ त्यावेळेस. तर हे सायंटिफिकली लोकांनी समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा ते पाणी बंद करतात, पाणी बंद का करतो आपण? झाडाच्या पानामधलं अन्नद्रव्य डोळ्यामध्ये आणण्यासाठी. पाणी बंद केले की मुळं थांबतात, मुळं थांबले की वरती वाढ थांबते, वाढ थांबली की त्या झाडामध्ये जे काही ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स आहे, ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रालिन्स, हे ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. जिथं ग्रोथ नाही तिथं ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स राहणार नाही, म्हणून तिथे ऑटोमॅटिकली झाडामध्ये इथिलीन तयार होतं. पण मध्ये पाऊस आला किंवा जमीन काळी आहे, नैसर्गिक ताण त्या झाडाला बसत नाहीये, 5-10% बसलेला आहे, त्यावेळेस आपल्याला ह्या संजीवक जे आहे इथेफॉन याचा वापर करायचा असतो. ही काही प्रॅक्टिस नाहीये की प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे. ज्यांच्याकडे नैसर्गिक 80% ताण बसतो त्यांनी इथेफॉन घ्यायची कधीच गरज नाहीये. पानगळीसाठी त्यांना काहीच घ्यायचं नाहीये. मग त्यांनी ते पानगळीसाठी घेतलं नाही की ऑटोमॅटिकली पानं पिवळे होतील, डोळ्यामध्ये अन्नद्रव्य जाईल आणि तो अतिरिक्त अन्नसाठा मादीकडे बाहेर देत असेल. राईट, अगदी बरोबर की सर्वात महत्वाचं तेच कारण असतं की शेतकरी आपल्याकडे स्टोरेज किती आहे काळीमध्ये ते पाहत नाही आणि डायरेक्टली ज्यावेळेस कळी छोटी निघते की त्याला आशा असते की आता आम्हाला कुठलीतरी फवारणी द्या जेणेकरून कळी बाहेर निघेल. तर नक्कीच काळीमध्ये सीएन रेशो जो आपण म्हणतो तो मेंटेन करणं गरजेचं आहे आणि तो असेल तरच आपली कळी चांगली निघणार आहे. नसेल तर जसं सरांनी सांगितलंय वॉटरशूट निघतील किंवा पानं निघतील, पान पुन्हा स्टोरेज करेल, मग तुमची कळी त्या ठिकाणी निघणार आहे. तर गोरे सर, आता पुढचा शेतकऱ्यांचा आपल्याला प्रश्न या ठिकाणी येतोय की बऱ्याच शेतकऱ्यांची जास्त कळी निघते परंतु मग ते फुलगळ पण त्या ठिकाणी होते. तर मी याला काय कारण आहे फुलगळ होण्यासाठी? फुलगळीचे जे सगळ्यात मोठं जे कारण आहे ना सर, ते आहे पाणी व्यवस्थापन आणि सूर्यप्रकाशाचं व्यवस्थापन. आता सूर्यप्रकाशाचं व्यवस्थापन आपल्या हातामध्ये नाहीये. जी काही चौकी आपली तयार होते तिच्यामधनं निघणारी जी काही गुंज आहे ती गुंज जास्त सूर्यप्रकाश असेल, जास्त टेम्परेचर मधला उन्हाळ्यातला, तर ती काळी पडते आणि जळते. आणि 2 नंबर, हस्तबहार किंवा मृग बहारामध्ये कमी सूर्यप्रकाश, डाळिंबाला डायरेक्ट सनलाईट पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे. डाळिंबाला डिफ्यूज सनलाईट चालत नाहीये. म्हणजे तुमच्या ढगातला जो काही सूर्यप्रकाश येतो त्याच्यामध्ये डाळिंबाचं झाड पाहिजे तेवढी फोटोसिंथेसिस नाही करू शकत, याला डायरेक्ट सनलाईट पाहिजे. आणि ज्या चौकीमधनं तुम्हाला मादीकळी बाहेर काढायची आहे त्या चौकीला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. म्हणजे त्या झाडाची कॅनोपी झाड एवढं ओपन पाहिजे ते झाड की पूर्ण खोडामध्ये सूर्यप्रकाश जेव्हा छाटणी होईल तेव्हा गेला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक चौकीला सूर्यप्रकाश मिळेल. मग ती चौकी तुम्हाला मादीकळी बाहेर देणार आहे. आतलं स्टोरेज, बाहेरचं सूर्यप्रकाशाने होणारी फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी आणि मग त्याच्यात ती मादीकळी निघणारी ती कधीच गळत नाहीये. जर सूर्यप्रकाश कमी झाला आणि सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे फोटोसिंथेसिस कमी झालं नंतर ती कळी गळू शकते. 1. 2 नंबर, कमी पाणी आणि जास्त पाणी. आता कमी पाणी जर झालं, टेम्परेचर जास्त आहे, निघणारी जी काही कणी आहे त्या ठिकाणी पानं पण कमी बारीक बारीक निघतात, कमी पण राहतात, बारीक बारीक पण राहतात. जेव्हा टेम्परेचर कमी असतं, जास्त असतं, ह्युमिडिटी कमी असते आणि सूर्यप्रकाश भरपूर असतो, तिथे झाडामध्ये जी ट्रान्सपिरेशन होतं ते प्रचंड राहतं आणि जी निघणारी कणी बारीक बारीक ती काळी पडते आणि जळते.
आणि 2 नंबरला मृग बहार आणि हस्त बहारामध्ये होतं काय, किंवा आंबे बहारात पण कधी कधी फेब्रुवारी मार्च मध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा कळी गळत असते. तर काय होतं, ढगाळ वातावरण येतं, आर्द्रता प्रचंड वाढते आणि जी काही कळी निघालेली आहे न सुकता ती कळी डायरेक्ट गळते. त्याच्यामध्ये कधी कधी संध्याकाळच्या वेळेस जो विजा कडकडून पाऊस पडतो त्याने जे नायट्रिफिकेशन होतं ते नायट्रिफिकेशन झालं की त्याच्यामध्ये पण ती कळी गळण्याचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावरती राहतं. मग आता ही जी कळी पाणी आणि पाऊस आणि वातावरणातलं नायट्रोजन मिळाल्यामुळे जी गळते हिला शेतकरी मॅनेज करू शकतात. जसं की आपण ऍब्सेसिन लेअर जर तिथं तयार झाला, म्हणजे देठामध्ये जर तिथं गाठ तयार झाली किंवा बबल तयार झाला आपण असं म्हणूया, तर तिथं येणे जे आहेत जे प्लॅनोफिक्स नावाने बाजारात मिळतं 40 मिली प्रति 200 लिटर पाणी घेऊन त्याची फवारणी करू शकतात. किंवा जर सूर्यप्रकाश खूप कमी असेल तर ट्रायकॉन्टेनॉल जे मिळतं ते ट्रायकॉन्टेनॉल 3 मिली प्रति लिटर पाणी घेऊन ते फवारणी करू शकतात. पण फक्त हार्मोन किंवा जीएचा वापर करू का असं नाही झालं पाहिजे, कारण नॅचरली झाडाला थोडंसं तुम्ही त्याला फोटोसिंथेसिस वाढवा त्याची, किंवा जो ऍब्सेसिन लेअर झालेला असेल त्याला तुम्ही कमी करा, या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्यानंतरचं येतं कळी, त्यानंतरची कळी गळण्याचं मुख्य कारण जे आहे ते आहे तुमच्या इथे येणारा बुरशीजन्य रोग. जर सर्कोस्पोरा ह्या बुरशीचा जर प्रादुर्भाव निघणाऱ्या कळीवरती झालं तर चौकीतलं सगळ्यात लहान पान पिवळं पडतं. आणि शेतकऱ्यांना माहिती, जेव्हा धुकं येतं, जेव्हा दव पडतं, आर्द्रता 60% वरती जाते किंवा पावसाची एखादी सर आली तर जी काही चौकी आहे त्या चौकीतलं सगळ्यात छोटं पान जे आहे ते पूर्ण पिवळं हळदीसारखं होतं. बाकीचे 3 किंवा 4 पानं असतील तर त्याला हिरवेगार राहतात आणि सगळ्यात छोटंच पान पिवळं पडतं. तर तिथं सर्कोस्पोरा बुरशीचा प्रादुर्भाव येतो. म्हणून ज्यावेळेस कळी दिसायला लागेल, साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान, सीझन कोणता आहे त्यानुसार मागे पुढे होऊ शकतं, त्यावेळेस आपल्याला आंतरप्रवाही बुरशीनाशक जे आहे ते जाणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण टेबिकोनाझोल घेऊ शकतो किंवा कार्बनडिझम पण त्याला एकदम चांगलं चालतं, किंवा बाहेर कंपनीचं नेटिओ जे आहे ते पण तिथे एकदम चांगल्या पद्धतीने काम करतं. ते जर दिलं तर ती रोग येणार नाही किंवा काही प्रमाणात आपण त्याला मॅनेज करू शकतो. ती जी होणारी गळ आहे ती गळ तिथं थांबू शकते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की कळी निघणं त्याच्यासाठी कॅल्शियम पाहिजे. चांगल्या क्वालिटीचं जर कळी तुम्हाला पाहिजे असेल तर कॅल्शियम पाहिजे, आणि सेटिंगसाठी तुम्हाला बोरॉन पाहिजे असतं, कारण पोलन ट्यूबची जी लांबी आहे ती बोरॉन वाढवतं. आता कॅल्शियम आणि बोरॉन जमिनीतून आणि फवारणीतून दोन्ही ठिकाणी जाणं गरजेचं आहे. जर आपण कॅल्शियम आणि बोरॉन दिलं नाही तर कळी गळ तिथं होऊ शकते, कळी गळ होऊ शकते. आणि मग तिथं तुम्ही कॅल्शियम बोरॉन मध्ये जे काही स्टिम्युलंट थोडेफार येतात याची एखादी फवारणी घेतली तर कळीची लांबी मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल. लांबी जर मिळाली तर तुम्हाला फळ मोठं मिळतं. आखूड कळी झाली, गोल जर सेटिंग झाली तर 100-150 ग्रामच्या वरती फळाची साईज जात नाहीये. म्हणून तिथं काही संजीवकांचा वापर, जे टॉनिक सेगमेंट आहे ते थोडंसं ते वापरू शकतात आणि त्यांनी त्यांची कळीगळ पण थांबू शकते. कळी निघण्यासाठी काही नाही, पण कळीगळ थांबवण्यासाठी त्याचा वापर ते करू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं की सिलिकॉनचा एखादा स्प्रे जर तिथे गेला तर देठ पक्का होतो. आणि जी रात्रीचा आणि दिवसाच्या तापमानामध्ये खूप मोठं व्हेरिएशन झालं, समजा 18 डिग्री सेंटीग्रेड 20 डिग्री सेंटीग्रेड झालं तर झाड कधी कधी कळी सोडून देतं. अशा वेळेस आपण आर्थोसिलिसिक ऍसिड आहे ते 1 लिटर पाण्याला 1.5 ml घेतलं, किंवा सॅलिसिलिक ऍसिड आहे 0.3 ग्राम प्रति लिटर पाणी घेतलं आणि त्याची जर फवारणी केली तर ती सेल्स चांगल्या होण्यासाठी किंवा तुमचं तेलकट डाग कमी येण्यासाठी पण त्याचा फायदा होईल. आणि ड्रॉपिंग जी आहे ती ड्रॉपिंग पण आपली होणार नाहीये. पण जर तुमची तर कंटिन्युअस पाऊस आहे, तुमची तर सूर्यदर्शनच होत नाहीये आणि काळी माती आहे, शूट जादा निघतायत आणि जमिनीत पाणी पण साचलेलं आहे, अशा कंडिशन मध्ये तुम्ही काहीही करा, डाळिंबाची कळी नाही थांबत आहे. म्हणून पहिलं एक जे वाक्य राहतं की डाळिंब हे दुष्काळी पट्ट्यातलं पीक आहे, कमी पाण्याचं पीक आहे, मुरमाड जमीन किंवा हलक्या जमिनीतलं पीक आहे, चांगल्या निचऱ्याच्या जमिनीतलं पीक आहे. ह्याला तुम्ही काळ्या जमिनीत नेलेलं आहे आणि नंतर हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर एका लेवल पर्यंत आपण त्याला मॅनेज करू शकतो, त्याच्यानंतर मॅनेज करू शकत नाहीये. जर तुम्ही काळी जमीन आहे, हस्तभार घेतला आणि तुमची तर कळी निघत नाहीये, कशी निघणार आहे? तुमची तर ताणच बसलेला नाही बागेला. किंवा तुम्ही मृग बहार आहे आणि विदर्भामध्ये तुम्ही मृग बहार घेता जिथं मान्सूनचा पाऊस प्रचंड पडतो, ढगाळ वातावरण 8-8 दिवस राहतं, तुम्हाला मादी कळी नाही निघणार आहे. पहिले 1 वर्ष 2 वर्ष जसं मी सुरुवातीला सांगितलं स्टोरेज असेल तर निघेल, पण त्याच्यानंतर ते शेतकरी म्हणतात की नाही डाळिंब सक्सेसफुल आमची इथं होत नाही आणि मग कर्जबाजारी होतात आणि डाळिंब उपटतात. ते हे होतं ते आपण त्या पिकाची मेन जी रिक्वायरमेंट आहे, सूर्यप्रकाश असेल, पाणी असेल, जमीन असेल, हे सगळ्यात महत्वाचं राहतं. किंवा किती रेनी डेज आहेत, किती ढगाळ वातावरण आपल्या इथं राहतं, या सगळ्या गोष्टी.
नक्कीच बोला सर. एकंदरीत आपल्याला आपल्या पिकाचा, आपल्या झाडाचा अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. स्वतःहून करणं गरजेचं आहे. कारण जास्तीत जास्त जर झाड कुणाच्या समोर असेल तर ते शेतकऱ्याचंच आहे. तर या ठिकाणी पाठीमागच्या मुद्द्याला एक अनुसरून प्रश्न आहे, थोडक्यात आपण घेऊया. आपले आप्पासाहेब कोळेकर म्हणतायत की नरकळी लागते जास्त, याचं काय कारण आहे? ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टोरेज तुमच्या झाडामध्ये किती आहे, कार्बोहायड्रेट अक्युमुलेट तुम्ही किती केलेले आहेत. आता कार्बोहायड्रेट अक्युम्युलेशन जर डोळ्यामध्ये म्हणजे अन्नसाठा म्हणू आपण, कर्बाचा अन्नसाठा जो आहे तो जर डोळ्यामध्ये असेल तर तुम्हाला मादीकळी निघेल. जर कर्बाचा अन्नसाठा कमी असेल तर तुम्हाला इंटरमिडिएट फ्लॉवर पण कधी कधी मिळतात. जे शेतकरी जास्त संजीवकांचा वापर करतात, पर्टिक्युलरली मी नाव घेऊन सांगेल की नायट्रोबेन्झिनचा वापर करतात, जे मी कधी रिकमेंड करत नाही. तिथे त्यांना प्रोफ्यूज फ्लॉवरिंग येतात. दिसायला मादी दिसेल पण पूर्णची पूर्ण गळून जाते, कारण ते इंटरमिडिएट फ्लॉवर आहे. जर त्यांनी ते संजीवक नव्हतं वापरलं तर त्यांच्या झाडावरती 200 कळी येणार होती, 300 कळी येणार होती. ह्या संजीवकामुळे त्यांनी 600-700 कळी काढली. आणि त्यामुळं जेवढी ओव्हरी डिफाईन व्हायला पाहिजे होती तेवढी होत नाही, आणि जास्त प्रोफ्यूज फ्लॉवर काढले की त्याचं जे स्टोरेज आहे ते डिवाइड झाले जास्त नंबर ऑफ फ्लॉवर्स मध्ये, मग तिथे इंटरमिडिएट फ्लॉवर आले. आणि 3 नंबर, जर ज्यांनी जास्त संजीवकांचा वापर केला तर प्रत्येक डोळ्यातनं ज्यावेळेस त्यांना मादीकडे कळी दिसायला लागते, नर मादी कळत नाहीये चौकी अवस्थेमध्ये, तर दिसायला लागले की त्यांनी समजून घ्यायचं की आपण संजीवक डायरेक्ट थांबवा, सगळी मादीकळी नाहीये, ही सगळी नरकळी राहणार आहे. कारण एका झाडावरती 2-2 हजार, मी ज्या मोजलेल्या आहेत 2-2 हजार नरकळी येते. हे झालं की संजीवकांचा अतिरेक वापर केला तरी ते होत असतं. 2 नंबर, जर स्टोरेज नसेल, खूप कमी कार्बोहायड्रेट आहे आणि नत्र जास्त आहे, तर तुम्हाला मेल फ्लावर येणार आहे, नरकळी येणार आहे. पण जर कार्बोहायड्रेट बिलकुल नाहीये तर तुमची तर शूट येणार आहे, मग नरकळी पण तुम्हाला मिळणार नाही. आता याचं एक उदाहरण मी देतो की मृगभारामध्ये एखाद्याचा प्लॉट असेल आणि 20 मे किंवा 22-25 मेच्या आसपास त्यांनी जर पहिलं पाणी दिलेलं असेल आणि उन्हाळ्यामध्ये त्यांची बाग जर पूर्णची पूर्ण 100% पानं गळ झालेली असेल, तिची एक पण पान नव्हतं आणि तिची काळी पण जर वाळलेली असेल, म्हणजे इथपर्यंत ऊन पडलं होतं की शेंडे पण तिचे वाळलेले आहेत, दुष्काळ बेल्ट मधली बाग आहे, त्या बागेला कधीच त्यांना नरकळी पण निघणार नाहीये. का तर पानं गळून गेले, पानं गळून गेल्यानंतर तिची काडी आहे ती उन्हामध्ये तापली, तिच्यामधनं डिहायड्रेशन झालं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे तिथं जे अक्युम्युलेशन झालेलं कार्बोहायड्रेट होतं ते पण कमी झालं. तिला फक्त आणि फक्त पालाच येतो, शेंडेच येतात, तिला मादीकळी पण नाही, नरकळी पण नाही, इंटरमिडिएट पण नाही, कोणतंच फुल येणार नाही. पण जर थोडंसं कार्बोहायड्रेट असेल तर तुम्हाला मेल फ्लावर येतील, त्याच्यापेक्षा थोडं जास्त असेल तर तुम्हाला इंटरमिडिएट फ्लावर येतील. आणि जे आपल्याला पाहिजे तसे जर मादीकळी पाहिजे असेल तर तुम्हाला कार्बोहायड्रेटचं अक्युम्युलेशन स्टोरेज स्टेज मध्ये करायला पाहिजे. जे 5 हार्मोन मी स्ट्रेस कंडिशन मध्ये सांगितले ते तुम्हाला करायला लागेल, तर तुम्हाला मादीकळी येईल. विनाकारण जास्त संजीवकांचा वापर करू नका, जास्त फुलं झाडाकडनं अपेक्षित करू नका, छाटणी चांगली करा, सूर्यप्रकाश आतमध्ये जाईल, झाड काडीच्या खोडातल्या चौक्यांना सूर्यप्रकाश मिळेल, अशा पद्धतीने झाडाचं स्ट्रक्चर ठेवा, तुम्हाला मादीकळी डाळिंबाचं झाड देतं. कारण मी हे का एवढं इम्पॉर्टंट टॉपिक का एवढं बोलतो आणि हा विषय त्यांनी कोळेकर सरांनी विचारला अतिशय चांगला आहे. मी एकच प्रश्न विचारतो, तुम्हाला जोपर्यंत 18 महिन्याचं झाड तुम्ही करत होते त्यावेळेस तुमच्या झाडांना नरकळी येत होती का? त्याचं उत्तर शेतकरी नाही देतात. मादीकळी तुमची येत होती का? ते म्हणतात येत होती. मादीकळी तुमची गळत होती का? ते म्हणतात नाही. प्रत्येक मादी येत होती आणि सेट होत होती, कारण झाडाची फिजिओलॉजी तुम्ही डिस्टर्ब करत नव्हते. आणि इथं तुम्हाला असं काहीतरी कोणतरी तंत्रज्ञान देतं की नायट्रोबेन्झिनचा वापर करा, पॅक्लोबिटाझोलचा वापर शेतकरी करायला लागलेले आहेत. न्यूट्रिशनवरती ध्यान द्यायचं नाही, फिजिओलॉजीचा अभ्यास करायचा नाही, सूर्यप्रकाशाला जास्तीत जास्त कसं हार्वेस्ट करू शकतो ते काही विचार करायचा नाही, आणि फक्त हार्मोन्सचा वापर केला तर मर रोग असेल, तेलकट डाग असेल, यासारखे जे रोग आहेत ते आपले कधीच कंट्रोल होणार नाहीये. आणि आपण डाळिंबाचा लाईफ 25 वर्षावरनं 10 वर्षापर्यंत घेऊन आलोय. 25 वर्ष, मी तर 25 म्हणतोय आपल्या पिढीचं, पण त्याच्या आधी 40-40 वर्षाच्या बागा होत्या आणि आपण आता त्याला 10 वर्षापर्यंत घेऊन आलो. आणि हाय डेन्सिटी प्लांटेशन, सूर्यप्रकाश असेल, पाणी असेल, अन्नद्रव्य असेल, याच्यात एवढी कॉम्पिटिशन लावून दिलेली की त्याची जेनेटिक प्युरिटी आपण त्या झाडाची ठेवलेली नाहीये, ना मातृवृक्षाची ठेवलेली, जिथे रोप बनतात तिथे, ना शेतकऱ्याकडे आल्यानंतर त्यांनी त्याचं न्यूट्रिशन चांगलं केलेलं आहे. ड्रीप इरिगेशन आली, 2च ड्रिपरने त्याला पाणी देत आहेत आणि मग तेवढं स्टोरेज त्याला होत नाही, आणि तेवढं स्टोरेज जर त्याने झालं नाही तर तुम्हाला नरकळी निघते. बरोबर, अतिशय नक्कीच तुम्ही पाहू शकता की 13 वर्षाचा अनुभव नक्कीच या ठिकाणी आपल्याला साध्य झालेला दिसतोय की कशा प्रकारे त्यांनी भविष्याचा देखील वेध घेतलेला आहे की
35-40 दिवसाची डाळिंबाग आताची तुम्ही 20-25 झाली, नंतर आपण आता 10 वर्षावर त्याला आणतोय. नक्कीच आपला जास्त हार्वेस्ट, जास्त उत्पादनांचा लोभ थोडासा कमी करावा, क्वालिटीवर जास्त लक्ष द्यावं. नक्कीच क्वालिटीला तुमच्या जमीन, तुमची बाग आणि स्वतःचं आरोग्य देखील त्या ठिकाणी चांगलं राहणार आहे. तर गोरे सर, आता सर्वात महत्वाचा पुढचा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो, त्याच्यामध्येच त्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होतं, तो म्हणजे कीड रोग व्यवस्थापन. आपल्याला थोडक्यात शेतकऱ्यांना एकात्मिक पद्धतीने कीड रोग व्यवस्थापन कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी, जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल, बाग निरोगी राहील त्या ठिकाणी? ओके, सगळ्यात महत्वाचं आहे, पुन्हा इथं मी शेतकऱ्यांना दोष देतो. मी का दोष देतो, माझं याच्यामागचं कारण एक आहे, जर कोणीच बोललं नाही तर मग बोललं तरी कोण? प्रत्येकाचे जर काहीतरी लागेबांधे असेल, मी काही प्रोडक्ट विकत नाहीये, माझं कोणतं केमिकल नाही किंवा बायोलॉजिकल नाही किंवा पीजीआर नाही किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम नाहीये, म्हणून मी म्हणतो की मी एकटा मोकळा आहे, मला बोललंच पाहिजे. आणि मी जर नाही बोललो तर कोण बोलणार आहे? जर तुमची स्टोरेज अवस्था आहे, जर स्ट्रेस अवस्था आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही कीटकनाशकाचा वापर करत असेल तर बंद करा. वापरच करायचा असेल, बिवेरिया करा, व्हर्टिसिलियम करा, तिथं नैसर्गिक ठेवा. 2 नंबर, तिथं फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट फंजिसाइड वापरू शकता. मग तुम्ही M45 वापरा, तुम्ही एंट्राकोल वापरा, तुम्ही बोर्डो वापरा, तुम्ही कॉपर वापरा, तिथं सिस्टमिक वापरू नका. आता ह्या 2 गोष्टी का मी सांगितल्या, ज्यावेळी तुम्ही कीटकनाशकासाठी कोणतेही जैविक कीटकनाशक आपण ज्याला म्हणूया, व्हर्टिसिलियम, बिवेरिया सारखे, की ज्यांनी तुम्ही त्याला माराल पण मित्रकिडी तुमच्या बागेमध्ये 5 महिन्यामध्ये वाढवाल. स्टोरेज आणि स्ट्रेस पिरियड हा 5 महिन्याचा असतो, त्याच्यामध्ये तुम्ही नैसर्गिक मित्रकिडी वाढवाल. आणि 2 नंबर, सिस्टमिक केमिकल झाडामध्ये गेल्यानंतर झाडामध्ये काही ना काही विपरीत परिणाम ते करतात, पण हा जो 5 महिन्याचा स्टोरेजचा जो पिरियड आहे, याच्यामध्ये असा कोणताच रोग येणार नाही की तुमचं झाड उचलून घेऊन जाणार आहे. म्हणून तुम्ही कोणते जे काही कॉन्टॅक्ट फंजिसाइड आहेत, आपले कॉन्टॅक्ट शब्द चांगला नाही फंजिसाइड साठी, नॉन सिस्टमिक फंजिसाइड जे आहेत, जे आंतरप्रवाही नाहीयेत, वरतीच फक्त काम करतात, अँटीस्पोरुलंट ऍक्टिव्हिटी देतात, बोर्डो सारखे, कॉपर सारखे, त्याचा तुम्ही वापर तिथं करा. म्हणजे तुम्ही झाडामध्ये जे काही केमिकल जाऊन झाड वीक होतं ते पण होणार नाहीये. आणि 2 नंबर, मित्रकिडी तिथं वाढतील, त्यामुळे तुम्हाला पुढच्या सीझन मध्ये बुरशीचा जो काही प्रेशर आहे तो पण कमी होईल. आणि 2 नंबर, किडींना कंट्रोल करण्यासाठी जे नैसर्गिक मित्रकिडी यायला पाहिजे ते तिथं वाढतील. त्यानंतर प्रत्येक किडीसाठी एक क्रिटिकल स्टेज आहे, त्या क्रिटिकल स्टेजला कंट्रोल करा. वाईट वाटतं ज्यावेळेस 100 ग्रॅमचं फळ आमचा शेतकरी बागेमध्ये घेऊन जातो आणि दुकानात घेऊन जातो, आणि दुकानात गेल्यानंतर तो दुकानदाराला विचारतो ह्याला काय झालं, दुकानदार म्हणतो की याला थ्रिप्स आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर थ्रिप्स अटॅक झालेला आहे, तुम्ही हे सगळ्यात चांगले जे केमिकल आहे त्याची फवारणी घ्या. अरे पण ज्यावेळी ती गुंज निघत होती, बारीक होती, हिरव्याच रंगात होती, लाल पण झालेली नव्हती, त्याच वेळेस फक्त ओढलेली एक लाईन, बारीक एक लाईन त्या थ्रिप्सची 100 ग्रॅम होताना एक बोट चाकेल एवढी मोठी झालेली आहे. आता तिथं किती पण कीटकनाशकात जरी ते बुडत ठेवलं तरी ती लाईन जाणार नाहीये. तर ती क्रिटिकल स्टेज थ्रिप्सची होती. ज्यावेळेस माइट्स आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे, कोळी, ज्यावेळेस तुमची इथं उष्ण वातावरण राहतं, ढगाळ वातावरण नाही राहते, सूर्यप्रकाश प्रखर राहतो, पाण्याची कमतरता राहते, नत्रयुक्त खतांचा पुरवठा कमी असतो, त्यावेळेस तुमची तर लाल कोळीचा प्रादुर्भाव येतो. तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे, लाल कोळी चेक केला पाहिजे. 1-2 झाडांवरती पहिला तो येतो, तिथंच कंट्रोल करा. पूर्ण बागेमध्ये आपल्याला नाही वापरायचं त्याला. तसंच मी बुरशीच्या बाबतीत जर बोललो तर अल्टरनेटा नावाची बुरशी आहे, जी की वरती डाग येतात, एवढं शेतकऱ्यांना माहिती आहे. पण जर तुमची फ्लॉवरिंग स्टेज जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा धुकं पडत असेल, दव पडत असेल, आर्द्रता तिथं 60-70% आहे, त्यावेळेस जेव्हा तुमची मादीकळी उमलते, परागीभवन होतं, तेव्हा ही जी अल्टरनेटा नावाची बुरशीचं स्पोर, ज्याला आपण आता शेतकऱ्यांसाठी बी म्हणू त्याला, ते जे बी आहे ते त्या पोलन ट्यूब मधून आतमध्ये जातात आणि जोपर्यंत साखर उतरत नाही फळामध्ये तोपर्यंत ते तसंच राहतं. साखर उतरायला लागली, गुढी यायला लागली, एक दाना खराब करतं, नंतर एक खप्पा खराब करतं, कधी कधी पूर्ण फळ आतून खराब होतं आणि वर्ण बिलकुल लाल रंग राहतो, एकदम चांगला रंग राहतो. आणि 15 दिवस आधी त्यांच्या बागेमध्ये फळं पडायला लागतात, ते फोडून पाहतात, फळ सडलेलं दिसतं, पुन्हा ते फळ घ्यायचं, दुकानदाराकडे जायचं, मला एकदम चांगलं बुरशीनाशक द्या, माझ्याकडे हा रोग आलाय. दुकानदार म्हणतो आता वातावरण तर एकदम मे महिना आहे, हे तुमची तर कसं काय आला, एप्रिल महिना आहे, कसं काय आलं माहित नाही, पण माझ्या बागेमध्ये आलेला आहे. आणि मग तिथं सगळ्यात जास्त 2-2 हजार रुपयाचा स्प्रे त्याला घेतला जातो. पण त्यांनी जर हा विचार केला की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात सेटिंग चालू असताना माझ्या इथं पाऊस होता आणि ही अल्टरनेरिया त्याच वेळेस आतमध्ये गेलेली आहे, तेव्हाच मला तो बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा होता. आता इथं जर मी बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला तर रेसिड्यू फ्री येणार नाहीये, पैसे जाऊ द्या, पण लोकांना आपण विष खाऊ घालणार आहे.
विनाकारण इथं हे केमिकल पण चालणं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण वाढते आणि लोकांना पण आपण विष विषच आहे, त्याला नाही म्हणून चालणार नाहीये, तर विनाकारण आपण तिथं ते रेसिड्यू पण त्याच्यामध्ये जास्त आणतोय. तर क्रिटिकल स्टेज प्रत्येक किडीची, आता फॉर एक्झाम्पल आताची जी कंडिशन आहे शेतकऱ्यांच्या बागेमध्ये, ज्यांचा आंबे बार आहे, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये ज्यांनी पानगळ केलेले आहे त्यांच्या बागेमध्ये बघा, आता तुम्ही फायटोप्थोराचा अटॅक मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे, कोलोट्रोट्रिकमचा अटॅक मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे. ज्यांची काळी जमीन आहे, ज्यांची जमीन पाणी धरून ठेवते, ज्यांच्या जमिनीमध्ये पाणी साचलेलं आहे, बेडवरती ज्यांनी लागवड केलेली नाहीये, पाणी त्यांच्या शेतात निघत नाहीये, जमिनी लगतचे फळं जे आहेत ते सडून खाली पडायला लागले आणि ते म्हणतात वाफ लागली. आता वाफ लागणे आणि फायटोप्थोरा याच्यामध्ये फरक आहे. तो फायटोप्थोरा आलेला आहे आणि तो फायटोप्थोरा कंट्रोल करण्यासाठी पहिले तुम्हाला पाणी काढून द्यावं लागेल. तुमच्या जमिनीतलं जोपर्यंत रूट ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत सिस्टमिक फंजिसाइड काम करणार नाही. आणि फायटोप्थोरासाठी फक्त सिस्टमिक फंजिसाइड काम करतात, कॉन्टॅक्ट फंजिसाइड काम करत नाही, कारण ही इंटरसेल्युलर फंगस आहे, आतमध्ये जाऊन काम करणारी बुरशी आहे. म्हणून प्रोडक्ट आत गेलं पाहिजे, पण आतमध्ये जाण्यासाठी त्या फळाची लाल रंग त्याला कारणीभूत आहे की आतमध्ये जाऊ देत नाही. आणि पानं जे आहेत ते मॅच्युअर्ड झालेले आहेत, सिस्टमिसिटी कमी मिळणार आहे. सेम उदाहरण मी पुन्हा तेलकट डागाचं देईन की तेलकट डाग कंट्रोल करायला तुमच्या बागेत जर तेलकट डाग नाही तर तेलकट डागचं लक्षण तुम्हाला पहिले कधी दिसतात, जेव्हा तुमच्या बागेमध्ये वादळी पाऊस येतो. वादळाबरोबर पाऊस जेव्हा येतो 25 किलोमीटर पासून ते जे बीजाणू आहेत ते त्या वाऱ्याने त्या ह्युमिडिटीने तुमच्या बागेत येतात आणि त्या वादळामध्ये पानांना, फळांना, फांद्यांना, फुलांना ज्या जखमा होतात त्या जखमेद्वारे हा जंतुमनुस अब्जोनोपोलिस आतमध्ये एंट्री करतो. मग मी काय म्हणतो की पाणी झाडावरती असताना कॉपर आणि अँटीबायोटिक मारा ना, की त्या पाण्यामध्ये जो बॅक्टेरिया आहे त्याला तिथं मारा. जर तो आतमध्ये जाऊन जर कंट्रोल होत नसेल ना तर तुम्ही त्या स्टेजला त्याला कंट्रोल करा, आतमध्ये जायच्या आधी. अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर 100% आपल्याला नियंत्रण चांगलं मिळेल. त्याच्यानंतर एक ऍग्रिकल्चर मधलं आपलं एक सगळ्यात चांगलं वाक्य आहे की न्यूट्रिएंट डिफिशियन्सी कॉजेस डिझिजेस. जर तुम्हाला न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असतील तर तुमची इथं रोग येणार आहेत. मग जर तुम्हाला तेलकट डाग कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला पोटॅशियम आणि मॅंगॅनीज MnSO4 MgSO4 नाही, MnSO4 या दोन न्यूट्रिएंटची लेवल झाडामध्ये ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन कंट्रोल करायचे असतील तर तुम्हाला पोटॅश आणि कॉपर या दोन अन्नद्रव्यांची लेवल चांगली ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर फॉस्फरस पाहिजे, कारण फॉस्फरस फायटोअलेक्झिन्स बनवतो. पण इकडे फक्त नायट्रोजन द्यायचा, हार्मोनचा जास्त वापर करायचा, पोटॅश कमी करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तिथं होतात. कारण अन्नद्रव्य व्यवस्थापन हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे की कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं अन्नद्रव्य किती प्रमाणात कोणत्या स्वरूपात दिलं गेलं पाहिजे आणि कोणतं अन्नद्रव्य हे फक्त रूट झोन मध्येच राहिलं पाहिजे. बाकी ठिकाणून ते अन्नद्रव्य पुन्हा तुमच्या मुळापर्यंत येत नाहीये तर तिथं पाणी देण्याची किंवा खतं देण्याची जी पद्धत आहे आपली ती पुन्हा बदलणं गरजेचं आहे. नाहीतर मग आम्ही सुरुवातीला पाणी देतोय, नंतर मग ते खत देतो, शेवटच्या अवस्थेत आपण म्हणतो वरती राहतंय, पण त्याचा EC किती असतोय? 2.5च्या वरती जर EC त्याचा असेल तर झाड नाही घेणार आहे त्याला, आणि पुन्हा पुढचं पाणी दिलं ते खतलीच होणार आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. तरच आपण त्या झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकतो आणि तरच आपण रेसिड्यू फ्री डाळिंब जे आहे ते तयार करू शकतो. नक्कीच खोरे सर, की सर्वात महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितला होता की जरी त्या ठिकाणी अन्नद्रव्याच्या कमतरता असतील तर नक्कीच ते झाड तुमच्या रोगाला बळी पडणार आहे. त्यामुळे झाड तंदुरुस्त करा, रोग नक्कीच कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी खर्च कमी होणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी घेऊया, नंतर आपण 1-2 प्रश्न शेतकऱ्यांचे घेऊया. भरपूर सारे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. आपण सर बोलत होता की अन्नद्रव्य व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा विषय आहे डाळिंबामध्ये. मग आम्हाला सांगा की सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे एक थोडक्यात अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्लॅन असला पाहिजे, त्याने केलं पाहिजे शेतकऱ्यांनी. ओके, सगळ्यात पहिलं डाळिंबाला तुम्हाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर टाकायचे आहेत. ऑर्गॅनिक जे तुमच्याकडे मिळेल ते टाका. स्टोरेज अवस्था संपल्या म्हणजे स्टोरेज अवस्था चालू होताना तुम्ही माल हार्वेस्ट केला की त्याच्यानंतर लगेच गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये शेणखत तुमचं असावं, बोनमील तुमची असावी, गांडूळ खत असेल तर ते एक असावं, निंबोळी पेंट किंवा निंबोळी करंज एरंड महुआ ही जी पेंट येते ती पेंट त्याच्यात असावी. आता ऑर्गॅनिक कल्चर नावाचा एक कन्सेप्ट आहे. माझा जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती 45 मिनिटाचा व्हिडिओ बघायला मिळेल, तो तुम्ही बघू शकता. कारण आता इथं डिटेल मध्ये मी सांगत नाही. 1 किलो ऑर्गॅनिक कल्चर, त्याला मी डाळिंबाची संजीवनी म्हणतो. जे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही देता त्याला मल्टिप्लाय करा आणि ते द्या, कोणत्याही कंपनीचे घ्या.
पण त्याला मल्टिप्लाय करा आणि ते द्या, डायरेक्ट टाकू नका, कारण ते डायरेक्ट टाकून किती इफेक्टिव्ह आहे हे मी बघितलेलं आहे. म्हणून त्याला मल्टिप्लाय करा आणि मग तुम्हाला तिथे केमिकल फर्टिलायझर द्यायचे. त्या ठिकाणी तुम्हाला NPK द्यायचे. डाळिंबाला सगळ्यात जास्त गरज आहे पोटॅशची, 2 नंबर गरज आहे नायट्रोजनची, 3 नंबर गरज आहे कॅल्शियमची आणि 4 नंबर गरज आहे फॉस्फरसची. पण आपण सगळं उलट करतो, झिरो बाउन्स होती. फॉस्फरिक ऍसिड, फॉस्फरस अतिशय कमी लागतो. 1 टन डाळिंब बनवण्यासाठी फक्त 400 ग्रॅम फॉस्फरस लागतो आणि 1 टन डाळिंब बनण्यासाठी 900 ग्रॅम कॅल्शियम लागतो आणि 1 टन डाळिंब बनण्यासाठी 3.5 किलो पोटॅश पाहिजे असतो. नशीब आपलं आतापर्यंत आपल्या जमिनी पोटॅशच्या आहेत म्हणून त्याला ते पोटॅश अवेलेबल होत होतं. पण जर तुम्ही पोटॅश कमी असताना जर डाळिंबाचं उत्पादन जास्त घ्यायला गेले तर तेलकट डागासारखे रोग जे आहेत ते तिथे जास्त येणार आहे. म्हणून NPK आपल्याला चांगलं देणं गरजेचं आहे, कॅल्शियम आपल्याला चांगलं देणं गरजेचं आहे. आता स्टोरेज अवस्थेमध्ये बेसल डोस द्या, त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर तुम्ही बेसल डोस देऊ नका, वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच्या माध्यमातून करा. कारण मध्ये जर तुम्ही बेसल डोस टाकला, सीझन चालू आहे, कळी अवस्था आहे किंवा फळ विकास होण्याची अवस्था आहे, तिथं जर आपण 200-500 ग्रॅम DAP ड्रिपरच्या खाली टाकली तर ती जी DAP टाकतोय ती DAP तिथला EC वाढवते, रूट कधी कधी बर्न करते, मुळं पण तुमची ऍक्टिव्हेट होत नाही. कधी DAP किंवा कोणत्याही रासायनिक खत मध्ये तुम्ही जर टाकलं तर तुम्हाला कप्पे पडलेले दिसतात, फळाला कप्पे पडलेले दिसतात आणि ती जी पुढची तोती आहे ती डायरेक्ट ओपन होते का तर ती स्ट्रेस मध्ये चालले जातात. म्हणून वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मध्ये तुम्ही करा आणि स्टोरेज अवस्थेमध्ये झाडाला एवढं सशक्त बनवा की त्या 5 महिन्यामध्ये त्यांनी तेवढे अन्नद्रव्य जे आहेत ते घेतले पाहिजे, तेवढ्या स्ट्रेस मध्ये गेलं पाहिजे आणि काडीमध्ये तेवढा अन्नसाठा त्यांनी स्टोअर केला पाहिजे मादीकडे येण्यासाठी. तर तो डोस, बेसल डोस जो आहे तो 1 नंबरचा. आता तिथं मी तुम्हाला वर्षाचं 1 खट्टी ऑर्गॅनिक मॅटर का टाकायला सांगतो, हे ऑर्गॅनिक मॅटर त्याला एक तुम्ही ताट देताय, ताट जसं आपण जेवायला ताट घेतोय ना तसं ते शेणखताचे तिथं ताट आहे. आणि मग तुम्हाला जेवढं लागणार आहे, 1 पोळी, अर्धी पोळी, चतकुर पोळी, जसं तुम्ही घरामध्ये घेता, 1 पोळी आली की चौघ जेवायला बसलेले, चतकुर घेतली गरम गरम, असे तुम्ही थोडे त्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर द्या. आपण 1 खट्टी टाकून लिच आउट करतो, तिथला pH वाढवतो, तिथला EC वाढवतो, मुळांना इफेक्ट करतो, गांडुळांना इफेक्ट करतो, मायक्रो ऑर्गॅनिझमला इफेक्ट करतो. थोडे वॉटर सोल्युबल देत राहा त्या ताटामध्ये. ते ताट ह्युमसचं बनलेलं आहे, रूट डेव्हलपमेंट तिथं चांगली आहे, निमॅटोड फ्री रूट्स आपले तिथं आहेत, ते झाडाला ते पाहिजे त्या स्टेजला ते घेऊ शकतात. मग आता ज्यावेळेस आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे तिथून पुढे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर कसे असावेत. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जर तुम्ही हस्तबहार आणि मृग बहारात असेल तर नायट्रोजन 100% बंद करा. नायट्रोजनची गरज आहे पण वातावरणामध्ये एवढ्या पावसाने तुम्हाला नायट्रोजन मिळणार आहे तोच आपल्याला कमी करायचा आहे. आणि नायट्रोजन तुम्ही फक्त कमी करू शकता जमिनीमधून फॉस्फरस आणि पोटॅशचे खतं वाढवून. फॉस्फरस आणि पोटॅश जर जमिनीमधनं तुम्ही दिले तर नायट्रोजन तुम्ही थांबवू शकता, किंवा नायट्रोजनचं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये किंवा अमायनो ऍसिड मध्ये करायचं असेल तर तुम्हाला अमोनियम मॉलिब्डेट, ज्याला मॉलिब्डेनम घटक त्याच्यात मिळतो, किंवा पोटॅशियम मॉलिब्डेट, शेंडा जास्त पळत असेल तर पोटॅशियम मॉलिब्डेट घ्या, शेंडा जास्त पळत नसेल आणि मादीकडे जास्त काढायचे असेल तर अमोनियम मॉलिब्डेट घ्या. 200 लिटर पाण्याला 50 ग्रॅम, 200 लिटर पाण्याला फक्त 50 ग्रॅम डोस आहे, जास्त घ्यायचं नाही आणि फक्त फवारणीतून द्यायचं, ह्याला जमिनीतून टाकू नका. ते तुम्हाला सुरुवातीच्या काळात सेटिंग पर्यंत वापरू शकता, 2 स्प्रे तुम्ही त्याचे घेऊ शकता, पण नायट्रोजन देऊ नका जरी गरज आहे. ते जर तुम्ही आंबे बहारामध्ये आले तर तुम्हाला नायट्रोजन द्यावं लागेल, कारण तिथं तुमची तर थंडी आहे, पाऊस नाहीये आणि तुम्हाला नायट्रोजनची तिथं कमतरता येऊ शकते. आंबे बहारामध्ये नायट्रोजनची कमतरता असते म्हणून तुमची मादी कळी गळते, आणि हस्तबहार आणि मृग बहारामध्ये नायट्रोजन एक्सेस होतो म्हणून तुमची कळी गळत असते. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे वॉटर सोल्युबलचं शेड्यूल असेल तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश त्याच्या बरोबर पूर्ण सीझन भर ठेवायचंय. ही जी आपली एक मेंटॅलिटी आहे की शेवटच्या स्टेजमध्ये पोटॅश पाहिजे, असं बिलकुल नसतं. शेवटच्या स्टेजमध्ये पोटॅश जास्त पाहिजे असतं, पण ज्या दिवशी तुमचं रोपटं लावलं तेव्हापासून तर झाड उपटेपर्यंत प्रत्येक दिवशी त्याला पोटॅश पाहिजे असतं, प्रत्येक दिवशी झिंक पाहिजे असतं, प्रत्येक दिवशी फेरस पाहिजे असतं. म्हणून तुम्हाला हे जे डोजेस जे आहेत ते डोजेस या पद्धतीने करावे लागतील की सुरुवातीला जर नायट्रोजन पाहिजे तर पहा वातावरणात मिळतो की नाही, तर तुम्हाला जास्त द्यावं लागेल. थोडंसं फॉस्फरस तुम्हाला तिथे जास्त द्यावं लागेल, कारण फॉस्फरस हा डोळे स्प्राउट करून मादीकडे देण्यासाठी मदत करणार आहे, रोगप्रतिकार शक्ती फंगल इन्फेक्शनची वाढवणार आहे. थोडं पोटॅश तिथं तुम्हाला आयनिक बॅलन्स सिस्टम मेंटेन करून हार्मोन्स तयार करणं याच्यासाठी गरजेचं आहे. आणि नंतर तुमचं नायट्रोजन कमी होईल, थोडासा फॉस्फरस वाढेल, पोटॅश तसाच राहील, आणि शेवटी नायट्रोजन तुम्हाला कमी करायचा, फॉस्फरस पण कमी करायचा आणि पोटॅशची लेवल वाढवायची. जेव्हा तुम्हाला लाल कलर यायला सुरुवात होईल त्यावेळेस वाढवणं गरजेचं आहे. आता अन्नद्रव्य व्यवस्थापन मध्ये तुम्हाला स्लरीचा वापर करायचा आहे सेटिंग नंतर.
आणि स्लरीमध्ये तुम्ही सुरुवातीला अझोटोबॅक्टरची स्लरी द्या, नंतर PSB ची स्लरी द्या. युट्यूबवरची स्लरीचा माझा प्रत्येक अवस्थेत कोणती स्लरी द्यायची हा व्हिडिओ आहे, 1-1.5 तासाचा व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यातनं तुम्हाला बऱ्यापैकी कळेल की आपण कोणत्या अवस्थेत कोणती स्लरी द्यायची. आणि जर ती स्लरी तुम्ही दिली तर ते टाकलेली जी खतं आहेत, रूट डेव्हलपमेंट जे आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्या जमिनीमध्ये वाढायला पाहिजे, हे सगळे वाढतील आणि मग पीएच आणि EC तिथला मेंटेन राहील आणि मग तिथून ती खतं आपल्या झाडामध्ये उपलब्ध होतील. 2 नंबर, फर्टिगेशन करताना प्रत्येक थेंबाबरोबर खत द्या. पहिला प्रेशर क्रिएट करा, पूर्ण सिस्टम भरली की खत चालू करा. शेवटी 5-10 मिनिटं लॅटरल मधलं पाणी पडेल एवढंच फक्त पाणी द्या आणि खाणाऱ्या मुळाच्या कक्षेतच ते खतं राहिले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला वॉटर सोल्युबल खतं द्यायचे आहेत. जास्त ECचे म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेटेड शेवटी टाकून देऊ नका, झाड ते घेत नाहीये, पुढच्या पाण्याने ते लिच आउट होतात, विनाकारण खर्च वाढतो, जमीन खराब होते आणि पाणी पण खराब होते. तुमचे ड्रिपर जे चोकअप व्हायला लागलेले आहेत त्याला ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर किंवा जे रासायनिक खत आपण वापरतो ते आपल्या ग्राउंड वॉटर मध्ये गेलेले आहेत, विहिरीमध्ये गेलेले आहेत आणि ते आता आपल्या ड्रिपला येऊन चोकअप करतायत. पण हे लक्षात ठेवा की जसं ड्रिपर चोकअप होत आहेत तसे मुळं पण एक पोरस पाईप आहे, मुळांना पण छोटे छोटे छिद्र आहेत, ते पण चोकअप होणार आहे आणि ते चोकअप झाले की दुसरं तिथं काहीच राहत नाहीये. मग तुम्ही उन्हाळ्यामध्ये म्हणतात मी एवढं पाणी देतो तरी पाण्याची कमतरता येते. तर अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ह्या मुद्द्यांचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 2च मुद्दे फक्त अन्नद्रव्य व्यवस्थापनात मी सगळ्यात महत्वाचे सांगेन जे आपला खर्च वाढवतात, ते म्हणजे की तुम्ही फॉस्फरसच्या खताबरोबर झिंक सल्फेट देता, फेरस सल्फेट देता, कॉपर सल्फेट देता, कॅल्शियम नायट्रेट देता, मॅंगनीज सल्फेट देता. तुम्ही फक्त ग्लासमध्ये DAP आणि हे एकत्र करून पहा, त्याचं दही बनतंय आणि प्रिसिपिटेट येतो म्हणजे सॉलिड पार्टिकल तयार झाला आणि सॉलिड पार्टिकल झाडाच्या मुळामध्ये एंट्री करत नाहीये. झाड फक्त पाणी पितं, एका विशिष्ट पीएचचं, एका विशिष्ट ECचं पाणी फक्त डाळिंब पित राहतात. ते तुमचं त्याला माहिती नाही मला नायट्रोजन घ्यायचंय, मला फॉस्फरस घ्यायचं, त्याला नाही माहिती. तो पीएच मिळाला की ते खत ऑटोमॅटिकली त्यासाठी दरवाजा ओपन होतो आणि ते खत जात असतात. आणि 2 नंबर, कोणत्याही कॅल्शियम युक्त खतामध्ये कोणतंही सल्फेट युक्त खत टाकू नका. म्हणजे जसं कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा कॅल्शियम क्लोराईड असेल किंवा चिलेटेड कॅल्शियम तुमचं असेल, याच्यामध्ये कधीही सल्फेटचं खत टाकू नका. म्हणजे झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, अमोनियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, जे सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, जे सल्फेट नाव आहे ते तुम्ही एकत्र करू नका. त्याचा कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम तयार होतो आणि मग तो प्रिसिपिटेट तयार झाला की ते झाड घेणार नाहीये आणि मग विनाकारण आपला खर्च पण वाढतो, जमीन पण नापीक होत चालते आणि मग आपण म्हणतो की नाही 2-3-4 वर्षानंतर रिझल्ट चांगले येत नाहीये. का तर तुम्ही जे टाकताय खतं ते टाकण्याची पद्धत तुमच्या अतिशय चुकीची आहे. हे एक झालं. त्यानंतर ज्या भागावरती तुम्ही रासायनिक खतं टाकता तो भाग एकदा काढा ना, काउंट करा ना किती आहे. 1 एकरचे खतं तुम्ही 2 गुंठ्यात टाकता, ड्रिपरच्या खाली जिथं खतं टाकता, रासायनिक खतं नेऊन ओंजळीने तुम्ही ओतता, ती जागा फक्त कॅल्क्युलेट करा. ती जागा तुमची पूर्ण क्षेत्राची काढली तर 2 गुंठ्याच्या वरती नाहीये आणि 1 एकरामध्ये 1 वर्षाला एक शेतकरी 3-4 वर्षाची जर बाग असेल तर साधारणतः 1 टन रासायनिक खतं जातात सगळे मिळून, 1 टन. तर 1 टन खतं 2 गुंठ्यात जर तुम्ही टाकत असाल तर तुम्ही कशी अपेक्षा करता की तिथं मुळं एकदम चांगली वाढतील, तिथून सगळे खतं अवेलेबल होतील, तिथे गांडूळ जिवंत राहतील, तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम राहतील. जोपर्यंत सॉइल फूडवेब वरती तुम्ही काम करत नाही, सॉइल फूडवेब मध्ये 1 नंबरला येतो बॅक्टेरिया, 2 नंबरला येतो फंगस, 3 नंबरला येतो प्रोटोझोआ, 4 नंबरला येतो निमॅटोड आणि हे जर 4ही जण असतील तर तिथं गांडुळे येतात. जर गांडुळ नसतील तर तुमची ते 4ही नाहीयेत. गांडूळ ही तुमची कन्फर्मेटरी टेस्ट आहे की तुमची जमीन सुपीक आहे. या जमिनीमधनं तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं करू शकता. पण जर गांडूळ नसतील तर तुम्ही देव भरोसे शेती करता, एवढंच मी म्हणेन. म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर किती पीएच मध्ये ते अवेलेबल होतात हे माहित नसताना जर आपण देतोय ते हे फक्त आणि फक्त एकच आहे की फक्त शेतकरी खर्च करतो आणि खत उपलब्ध होत नाहीये. हे सायन्स आहे की कोणतंच मायक्रो न्यूट्रिएंट तुमचं 6.5 पीएचच्या वरती अवेलेबल होत नाहीये. 6.5 फॉस्फरस तुमचा 7.5 च्या ऊपर अवेलेबल होत नाहीये, पोटॅश तुमचा 7.5 च्या ऊपर अवेलेबल नाही होते, नायट्रोजन तुमचा 8 च्या वरती अवेलेबल नाही होते. मग हे जे बाकीचे सगळे जर 6.5 च्या आतमध्ये आणि तुमच्या जमिनीचा पीएच 8 आहे आणि तुम्ही ते टाकताय आणि पीएच मेंटेन करत नाहीये तर तुम्हाला हे खतं कसे अवेलेबल होते ते मला सांगा. नाही होते आणि मग झाड कुपोषित होतं आणि त्याच्यावरती रोग जास्त येतात. न्यूट्रिशन मॅनेजमेंट वरती किंवा माझा जो प्लांट न्यूट्रिशन मास्टरी हा जो कोर्स 15 तासाचा आहे त्याच्यात डिटेलमध्ये मी बोलतो. इथं मला आता वेळ कमी आहे, तसा वेळ झालेला आहे तर सर थोडा जास्त वेळ झाला असेल मला माहिती नाही, पण न्यूट्रिशन सगळ्यात महत्वाचा विषय. सगळ्यात ठीक आहे. शेतकरी पण आमचे थांबून आहेत. कसं आहे की मी अगोदरच सांगितलं होतं की 15 तासाचं सर कसं मॅनेज करतील 30 मिनिटांमध्ये, तेच मला पाहायचं होतं.
तर बऱ्यापैकी आपले मुद्दे कव्हर झालेले आहेत. शेतकरी बंधूंना मधून जे जॉईन झाले असतील ते पुन्हा एकदा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये खूप सारे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. वेळ कमी होता, जरी तो मुद्दा डिटेलमध्ये नाही घेतलेला तरी आपण कमेंट्स करा, त्याच्यावरती आपण आणखीन चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. सर फक्त 2 आपण एक प्रश्न घेतोय आणि थांबूया ही चर्चासत्रात. विठ्ठल घाडगे म्हणतात की त्यांना मुळीसाठी काय करू शकतात, मुळी चांगली चालू ठेवण्यासाठी? विठ्ठल भाऊ, एकच गोष्ट सांगेल, मुळी डाळिंब स्वतःची मुळी स्वतः तयार करतं, फक्त त्याला तकलीफ देऊ नका. तुम्हाला चांगलं नाही वाटणार पण मी बोलतो, तुम्ही तकलीफ देऊ नका, त्याची मुळी ते तयार करतात. मुळीसाठी फक्त जागा पाहिजे. मुळी वाढण्यासाठी जी जागा पाहिजे, एरेशन तिथं असलं पाहिजे, मॉइश्चर तिथं असलं पाहिजे, पाणी साचलेलं नसावं, डार्क जागा असावी, डायरेक्ट सूर्यप्रकाश पडणारी नसावी, मल्चिंग जर तुम्ही केलेलं असेल तर तिथं मुळी येईल. या सगळ्या गोष्टी आहेत. पण जर जमीन तुमची चिकट आहे, जिच्या जमिनीत डाळिंब करायला नको होतं, ज्या पद्धतीने खतं टाकतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने खतं टाकत असाल तर डाळिंबात मुळी नाही येणार. आणि मग तुम्ही म्हणता की ह्युमिक ऍसिड सोडायचं, हे सोडायचं, ते सोडायचं, थोडासा झटका तुम्हाला दिसेल. पण माझी एकच विनंती आहे, मुळी वाढण्यासाठी जी काही तुमच्या डाळिंबात जागा पाहिजे, त्या रूट झोनला जी जागा पाहिजे, गांडूळ असतील तर मुळी पाहावं लागत नाही, एवढंच फक्त सांगतो. आणि गांडूळ असणं ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे की तुमची जमीन सुपीक आहे, एवढंच फक्त लक्षात शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. जर गांडूळ, त्यांनी फक्त पाहायचं गांडूळ आहे का, ओके ठीक आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन माझ्या जमिनीतून चांगला आहे. मी इथपर्यंत बोलतो की एखादी फॅक्टरी असेल केमिकलची, तिच्यातनं जे वेस्ट वॉटर बाहेर येतं, एक टँक राहतो, त्या टँक मध्ये मासे सोडलेले राहतात आणि तिथून पाणी बाहेर पडतंय. म्हणजे त्या फॅक्टरीतून येणारं जे पाणी आहे त्याला ट्रीटमेंट केलेली आहे आणि मासे मरत नाही, म्हणजे नेचरमध्ये ते पाणी सोडण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. सेम कन्फर्मेटरी टेस्ट आपल्या डाळिंबामध्ये किंवा शेतीमध्ये, गांडूळ जर जिवंत आहे तर बाकी काही बघू नका, बाकी काही बघू नका, तुमची तर मुळी पण वाढणार आहे. पण ह्युमिक ऍसिड वगैरे देऊन तुम्ही त्याला झटका देऊ शकता. मी करतो रिकमेंड ह्युमिक ऍसिड, कधी करतो, पहिल्या पाण्याबरोबर, कारण मुळी थांबलेली आहे आणि जास्तीत जास्त मुळी तुम्हाला फोडून घ्यायची, त्यावेळेस तुम्ही वापरा. पण मुळी थांबल्यानंतर तुम्हाला मुळी पाहिजे असेल तर तिथं फक्त जागा पाहिजे. पावसाळ्याचे दिवस सोडून पूर्ण बागेत तुमची इथं मल्चिंग असलं पाहिजे. ऊसाचे पाचट काही घ्या पण मल्चिंग असलं पाहिजे आणि मग तिथं तुम्हाला पाहिजे तेव्हा पांढरी मुळी मिळेल. आणि 2 नंबर, डाळिंबाच्या झाडावरती डाळिंब असताना डाळिंबाच्या झाडाला मुळी कमी असते, डाळिंबाच्या झाडाला डाळिंब नसताना डाळिंबाच्या झाडाला प्रचंड मुळी असते खाण्यासाठी. त्याला त्याची हे करायचंय, त्याला पूर्ण वाढून घ्यायचंय, त्यासाठी ती मुळी काही नका टाकू, तुम्ही तिथं भरपूर राहील तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, नक्की. एक शेवटचा प्रश्न सर जाता जाता, की आपले ऍग्रिकॉस आहेत वाटते ते ऋषिकेश माळे यांचा प्रश्न आहे की डाळिंब किती बाय कितीवर लागवड करावी आणि तुमच्या अभ्यासानुसार डाळिंबाला प्रति झाडाला नायट्रोजन किती केलं पाहिजे आणि ते कुठल्या स्वरूपात, म्हणजे तर ते अमोनिकल द्यायचंय का डायरेक्टली आपण युरिया वापरू शकतो, हा शेवटचा प्रश्न घेऊया सर आपण. ओके. डाळिंबाची लागवड आता आपल्याला 14 बाय 10 वरतीच करायची आहे, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाहीये. 2 ओळींमधलं अंतर 14 फूट आणि 2 झाडांमधलं अंतर 10 फूट. हाय डेन्सिटी प्लांटेशन करू नका. जरी कोणी नर्सरीवाला असेल, कोणी टिश्यू कल्चर कंपनीवाला असेल, तरी पण मी पहिल्या दिवसापासून बोलतो, रोपं विकण्यासाठी लोकांना जवळ लागवड करायला सांगू नका. मर रोग असेल, तेलकट डाग असेल, क्वालिटी प्रोडक्शन असेल, मॅनेजमेंट असेल, ह्युमिडिटी प्रचंड वाढते, स्प्रे चांगली होत नाही, शेतकरी तोट्यात जातोय. 1 वर्ष येईल जोपर्यंत झाड लहान आहे, झाड मोठं झालं की झाडात झाड घुसतं आणि सगळं डागाने जाता येते प्लॉट. म्हणून 14 बाय 10 हे सगळ्यात चांगलं अंतर आहे. झाडाला झाड खेटलं नाही पाहिजे. आणि 2 ओळींमधनं ट्रॅक्टर चालताना जर तुम्ही ट्रॅक्टर माउंटेड ब्लोअर घेतला तर ब्लोअर पासून तुमच्या झाडामध्ये 2 ते 2.25 फुटाचं अंतर असलं पाहिजे, तरच निघालेली चिळकांडी धुकं होईल आणि ते धुकं तुमच्या झाडाच्या पानाच्या मागच्या बाजूने, फळाच्या पलीकडच्या बाजूने जाईल. तर हे अंतर झालं, त्याच्यापेक्षा आता जास्त बोलण्याजोगं त्याच्यात आहे पण नाही बोलत. दुसरा जो प्रश्न तुमचा आहे की तुम्हाला नायट्रोजन किती द्यायला पाहिजे. डाळिंबाच्या 5 वर्षाच्या झाडाला 40 किलो इल्ड घेण्यासाठी आपल्याला 625 ग्रॅम नायट्रोजन त्याला पाहिजे असतो. आता दुसरा तुमचा प्रश्न आहे की नायट्रोजन मला कोणत्या स्वरूपात द्यायचा. आपण अमाइड फॉर्म मध्ये युरियातनं देऊ शकतो, अमोनिकल फॉर्म मध्ये अमोनियम सल्फेट मधनं देऊ शकतो, किंवा जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहेत, अमोनियम नायट्रेट आहे किंवा पोटॅशियम नायट्रेट आहे किंवा तुमचं कॅल्शियम नायट्रेट आहे, मॅग्नेशियम नायट्रेट आहे, याच्यात आपण नायट्रोजन पण झाडाला डायरेक्ट अवेलेबल करू शकतो. पण डाळिंबाच्या झाडाला डायरेक्ट नायट्रोजन देऊ नका. याच्या मागचं कारण एक आहे की डायरेक्ट नायट्रोजन जर तुम्ही जमिनीतून किंवा स्प्रेद्वारे दिला तर तुमची तर बॅक्टेरियल ब्लाइट वाढण्याची शक्यता जास्त राहते. जी हिरव्या फळांची अवस्था जी आहे त्याच्यामध्ये तो वाढतो. म्हणून तुम्ही युरिया आणि अमोनियम सल्फेट या 2 खतांचा वापर नायट्रोजनसाठी करावा.
जर तुमच्या जमिनीचा पीएच जास्त असेल, जमीन थोडीशी काळी भारी असेल, तर तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर करा. आणि जर तुमची जमीन मुरमाड असेल तर तुम्ही युरियाचा वापर करा. कारण युरियाचा पीएच जास्त आहे, अमोनियम सल्फेट जे आहे त्याचा पीएच कमी आहे. म्हणून जी भारी जमीन असते तिचा पीएच कधी पण जास्त असतो, तो ती कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आणि तो कमी झाला की बाकी न्यूट्रिएंट पण तिथे अवेलेबल होतील. तर या पद्धतीने तुम्ही नायट्रोजनचं नियोजन करा. नक्कीच. तर अशा प्रकारे माननीय बीटी गोरे सरांनी आपण अर्धा तास ते 40 मिनिटं म्हणले होते, पण तब्बल तास गेलाच. कारण चर्चाच महत्वपूर्ण होती. ते थोडक्यात उरकणं आपल्याला शक्य नव्हतं, कारण पुन्हा तुमच्याकडे अपुरी माहिती गेली असती. तर भारत ऍग्री खूप खूप आभारी आहे माननीय डाळिंबरत्न बीटी गोरे सर यांचं. तर सरांना तुम्ही शेवटी आमच्या महाराष्ट्रातील आणि भारतातील शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता का तुम्ही जाता जाता या ठिकाणी? एकच सांगेल सर, शेती आता जी आपल्या आई वडिलांनी चुका केल्या आपण आता त्या करायला नकोय. रासायनिक खतांचा अतोनात वापर, पेस्टिसाइडचा अतोनात वापर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एक वाक्य कायम बोलतो, इनडिस्क्रिमिनेट अँड इनज्युडिशियस यूज ऑफ अॅग्रोकेमिकल्स, हे डेंजरस आहे आपल्यासाठी नाही, या प्लॅनेटसाठी. कमीत कमी वापरा, नीड बेस वापरा. जेव्हा गरज आहे तेव्हा 100% वापरा, जेव्हा गरज नाही त्यावेळेस 100% टाळा. 2 नंबर, एक लाईक माइंडेड पीपलची कम्युनिटी बनवा. तुमचा डाळिंबाचा 10, 20, 100 लोकांचा ग्रुप असला पाहिजे. माझा डाळिंबाचा 60,000 लोकांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये जर तुम्ही असाल, ऍग्री अकॅडमीच्या फेसबुक पेजला असाल किंवा ऍग्री अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपला असेल किंवा बीटी गोरे युट्यूब चॅनलला असाल, कुठं पण असाल, किंवा ज्यांनी माझ्या शेतामध्ये येऊन ट्रेनिंग केलं असेल, किंवा आता जे ऑनलाईन ट्रेनिंग चालू आहे 10 दिवसाचं 50 तासाचं कंटेंट देतो मी 10 दिवसामध्ये, आणि टोटल रेकॉर्डिंग शेतकऱ्यांना देतो फक्त 3,333 रुपयामध्ये. तर ह्या पद्धतीने तुम्हाला डोळे उघडे ठेवून जर शेती करायची असेल तर शिकावी लागेल, आणि तुमचा एक ग्रुप करावा लागेल, तुमच्या गावाच्या आजूबाजूचे शेतकरी, आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करावं लागेल. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणी जर तुम्हाला काही रिकमेंड करतं तर त्याला प्रश्न करा, का, कसं, केव्हा, हे प्रश्न करा. नुसतं मी हे केमिकल टाकलं, जसं आता त्यांनी प्रश्न विचारला होता की मुलांच्या वाढीसाठी मी 2 औषधं सांगून लगेच रिकामा झालो असतो, पण जर तिथं कंडिशन नसेल तर विनाकारण माझं एकच आहे किंवा माझ्या टीमचं जेव्हा आम्ही सल्ला देतो, जेव्हा पेन हातात घेतो, जिथं मी कन्सल्टन्सीला जातो, जेव्हा लिहायला लागतो ना, त्यावेळेस मी त्या शेतकऱ्याला किती खर्चात जाणार आहे आणि खरोखर याचा इम्पॅक्ट आहे की नाही इथपर्यंत विचार करावा लागेल. आणि तोच तुम्ही करायला पाहिजे जेव्हा तुम्ही खर्च करता. विनाकारण मार्केटिंगच्या याच्यामध्ये जाऊ नका की नुसतंच आता हे टाकलं की असं होतं, ते टाकलं तसं होतं, आपले पैसे लोक घेऊन जातात. एवढं डोळेसपणे आपल्याला शेती करावी लागेल. आणि चौथा महत्वाचा मुद्दा शेवटचा, तुम्ही फूड इंडस्ट्री चालवताय, तुम्ही लोकांना विष खाऊ घालायचं नाहीये, आणि आपली जी काळी आई आहे तिला मारायचं नाहीये. केमिकल वापरा, पण काळ्या आईला मारू नका आणि लोकांना विष खाऊ घालू नका. हे जे केमिकल आहेत हे हार्मफुल आहेत. 3 मिनिटं आहेत का? 3 मिनिटं बोला बोला. जेव्हा मी माझं पीएचडीचं एज्युकेशन घेत होतो त्यावेळेस मला एक एक्झाम्पल दिलं होतं, एक असाइनमेंट दिलं होतं. त्यात मला एक सापडलेलं एक पेपर मी तुम्हाला फक्त सांगतो. भारतामध्ये सगळ्यात पहिले जेव्हा सायक्लोडाईन कंपाऊंड आलं, क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन या गटातलं केमिकल आलं, ते होतं इंड्रेन, डीडीटी, बीएससी, त्याच्यानंतर एंडोसल्फान आलं, त्याच्यानंतर इथिओन आलं. हे केमिकल ज्यावेळेस कपाशी पिकावरती वापरले त्यावेळेस शेतकरी म्हणायचे 1 नंबर केमिकल आहे, या केमिकल सारखं केमिकल नाही, निघेपर्यंत हे पेस्टला येऊ देत नाही, किडींना येऊ देत नाही. पण ते केमिकल कपाशी वेचल्यानंतर कपाशीच्या पानात राहिलं, कपाशीची पानं जमिनीत गेले, सडले गेले. हे केमिकल सडलं नाही, दुसऱ्या पिकाद्वारे, समजा ज्वारीच्या मुळावाट ज्वारीत आले, ज्वारी आपण खाल्ली, आपल्या पोटात गेले, ज्वारीचे ताटं आपण गायींना खाऊ घालत गेलो, गायींच्या पोटात गेलं, आपल्या मांसपेशींमध्ये ज्वारीतनं गेलं, गायीच्या मांसपेशींमध्ये चाऱ्यातनं गेलं, अर्ध तिच्या दुधात गेलं, अर्ध तिच्या रक्तात गेलं, रक्तातनं गेलं मांसपेशीत, दुधातनं आलं आपल्यामध्ये वापस. आजही आपल्या मांसपेशींमध्ये 40 वर्ष झाले याला बॅन करून, आजही आपल्या मांसपेशींमध्ये हे सगळे केमिकल हेप्टॅक्लोर सहित सगळे सापडतात. जेव्हा ती गाय मेली 15 वर्षांनी, तेव्हा तुम्ही तिला गावाच्या बाहेर नेऊन टाकलं तर तिथं कुत्रे गेले, कुत्र्यांनी मांस खाल्लं, गिधाड आलं, गिधाडांनी मांस खाल्लं, त्या गिधाडाला इम्पॅक्ट केला त्या मांसामध्ये असलेल्या त्या गायीने खाल्लेल्या केमिकलने. आता तुम्ही म्हणाल की गिधाड तडपडून मेला तर खाल्ल्यानंतर, तसंही नाही झालं मित्रांनो. त्या नर गिधाडांनी खाल्लं, त्या आयसोमरने काम केलं त्याच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती, त्याच्या प्रजनन संस्थेवरती. ते नर गिधाड नपुसक झालं, मादीला संभोग केला, वीर्य गेलं, पण शुक्राणू नव्हते.
ती मादीने जी अंडे दिली तिच्यामध्ये जिवंत जीव नव्हता, त्याच्यामुळे त्याच्यातनं पिल्लू बाहेर नाही आलं. आज आपल्याला गिधाड पाहायला मिळत नाहीये. आज आपण एकदम लाईटली बोलतो 100 वर्षावरनं 65 वर्ष आलो. 65 वर्ष ह्या प्लॅनेट हा स्वर्ग आहे, कोणी पाहिलेला नाही दुसरा स्वर्ग, हा स्वर्ग आहे. या स्वर्गात तुम्हाला 35 वर्ष कमी झालेत आणि ते तुम्ही केलेले आहेत. हे पण मानायला जर माणूस तयार नसेल तर फक्त डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर केमिकलचा वापर अंतोनात करत असेल, मला जास्त उत्पादन घ्यायचं, मला घर घ्यायचं, मला बंगला बांधायचा, हे जर करून जर आपण असं आपलं आयुष्य जर कमी करत असेल, आपल्या आजोबा पंजोबांचा सेक्शुअल स्टॅमिना, आजच्या पिढीचा सेक्शुअल स्टॅमिना पहा, स्टेरिलिटीचे किती आहे, इन्फर्टिलिटीचे किती हॉस्पिटल्स तयार झालेले आहेत. शहरातल्या मुलांची काय परिस्थिती आहे, दात येत नाहीये, कॅल्शियम डिफिशियंट झाले, कोणत्या टाईपचं दूध आपण लोकांना देतोय, काय प्रोसेस फूड आपण करतोय, या सगळ्या गोष्टींचा विचार शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण शेतकरी सगळ्यात महत्वाचा फूड बनवणारा सगळ्यात बेस आहे. बेस त्यांनी जर तिथून कंटॅमिनेटेड फूड दिलं तर अख्खे जग कंटॅमिनेटेड फूड खाणार आहे, अख्खं जग. म्हणून शेतकऱ्याला एज्युकेशनची खूप गरज आहे की जेव्हा गरज आहे तेव्हा 100% मारेल, जेव्हा गरज नाही त्यावेळेस 100% टाळेल. आणि मी केमिकल मारताना लोकांना विष खाऊ घालणार नाही आणि माझी जी काळी आई आहे तिला मारणार नाही. या जर 4 गोष्टी लक्षात ठेवल्या तर शेती अतिशय चांगली आहे. शेतीत पैसे पण मिळतील, पण ते पैसे सात्विक असतील. थँक्यू. नक्कीच बीटी गोरे सर, तुमचा सल्ला खूप महत्वाचा आहे आणि हा सल्ला नक्कीच आम्ही पुन्हा देखील शेतकऱ्यांना सांगू. तर आपले पुन्हा एकदा खूप खूप आभार. अशी डाळिंबाबद्दल काही गरज लागली तर नक्कीच भारत ऍग्री आपल्याकडे पुन्हा येईल आणि आशा करतो की तुम्ही असंच मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना ठेवा. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. तर शेतकरी बंधूंनो, हे होते डाळिंब रत्न माननीय श्री बीटी गोरे सर यांनी आपल्याला जे काही मार्गदर्शन दिलेलं आहे, नक्कीच ते मार्गदर्शन आपल्या महत्वाचं होतं, आपल्या फायदेशीर होतं. आणि सर्व शेतकऱ्यांनी खूप सारे प्रश्न टाकलेले आहेत, खूप सारे कमेंट्स केलेले आहेत, परंतु आपल्याला या ठिकाणी खूप वेळ कमी होता, मुद्दे जास्त होते. आणि सरांचं मार्गदर्शन हा माहित आहे तुम्हाला की वेळ जास्त असेल तर आणखीन चांगल्यारीत्या आपल्यापर्यंत पोहोचतं. तर शेतकरी आजची ही भारत ऍग्रीची ऑनलाईन शेतीशाळा आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आमच्या भारत ऍग्रीच्या शेतीशाळेसाठी, पुढच्या शेतीशाळेसाठी कुठला विषय निवडावा तो देखील सुचवा. आपल्याकडे असे कुठले खास वक्ते असतील तर त्यांचे देखील नाव या ठिकाणी सुचवा. भारत ऍग्री त्यांना या ठिकाणी बोलवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर चला तर शेतकरी बंधूंनो, भारत ऍग्री ऍप डाउनलोड करा आणि भारत ऍग्री सोबत कुशलतेने उगवा व अधिक उगवा. मी भारत ऍग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपली या ठिकाणी रजा घेतो.